माझी मराठी माझा अभिमान अतिशय सुंदर भाषण आपण इथे पाहणार आहोत. मराठी म्हणजे अवीटसा गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे अभिमान, मराठी म्हणजे शौर्य, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे आपला महाराष्ट्र. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रजांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक संतांनी मराठी भाषेतून विविध ग्रंथ, साहित्य, भारूड, कथा लिहून प्राचीन काळापासून मराठी भाषा समृद्ध केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी देखील मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसारासाठी खूप मोठं योगदान आणि प्रोत्साहन दिलं आहे. अमृताहुनी गोड असलेली मराठी ही आपल्या महान अशा महाराष्ट्राची मातृभाषा आहे. आपल्याला आईसारखी जवळची आणि प्रिय असलेल्या मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे. आज असंख्य साहित्य मराठी भाषेत उपलब्ध आहे. सुरुवातीला आपल्या संतांनी लिहिलेले ग्रंथ, यानंतर अनेक विचारवंत आणि लेखकांनी लिहिलेली पुस्तके, कथा, कादंबऱ्या यामुळे मराठी भाषेच्या साहित्यात आमूलाग्र बदल होत गेला. मराठी भाषेतील आद्य कवी शंकराचार्य यांनी आपल्या विवेक सिंधू ग्रंथामध्ये मराठी भाषेचा गौरव करताना सांगितले आहे की आपल्या मराठी भाषेत इतके ग्रंथ उपलब्ध आहेत, खूप सारे ज्ञान आपल्या भाषेत उपलब्ध आहे, मग आपण ज्ञान मिळवण्यासाठी इतर भाषांचा उपयोग का करावा? माझी मराठी मला प्रिय आहे, परंतु महाराष्ट्रात मराठी भाषेला मानाचे स्थान मिळताना आज तरी दिसत नाही. ही आपल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. ठिकठिकाणी मराठी भाषेची गळचेपी होताना दिसते. मराठी शाळा बंद होऊन या शाळांची जागा इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी घेतली. मराठी शाळांमध्ये मराठी ही ज्ञानभाषा असते, म्हणजे सर्व विषयांचे ज्ञान आपण मराठी भाषेतून ग्रहण करतो. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इंग्रजी ही ज्ञानभाषा असते. सर्व विषयांचे ज्ञान विद्यार्थ्याला इंग्रजी भाषेतून घ्यावे लागते. मोठमोठ्या शिक्षण तज्ज्ञांनी सांगितले आहे की ज्ञान मिळवण्यासाठी आपली मातृभाषा उत्तम, परंतु हे आपल्या जनतेला आणि पालकांना कधी समजणार? आजच्या शिक्षण महर्षींनी शिक्षणाचा बाजार उठवलाय. या बाजारात मराठी भाषेला नगण्य स्थान आहे. इंग्रजी पुढे चालले आहे. मराठी राजभाषा दिनानिमित्त एवढंच सांगावंसं वाटतं ते म्हणजे मराठी महत्त्व आणखी वाढवण्यासाठी, मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. आपल्या मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगूया. असतील जगी लाखो शब्द, असतील जगी भाषा हजार, माझ्या मराठी भाषेचा गोडवा नित्य आहे सदाबहार, नित्य आहे सदाबहार. धन्यवाद. भाषण आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कोणत्या विषयाचे भाषण हवे आहे कमेंट करून नक्की सांगा.